आणि याच प्रकरणात आपल्याला माहिती आहे सीबीआय चौकशीची मागणी गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांमध्ये होते। चाहते देखील याबद्दल मागणी करतायत की याबद्दल सीबीआय चौकशी करा आणि सत्य समोर येऊ द्या। आणि यातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही उडी घेतली आहे। प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी असं व्यापक जनमत आहे, पण राज्य सरकारची अनुत्सुकता पाहता किमान ईडीनं या प्रकरणी चौकशी करावी अशी फडणवीस यांनी मागणी केली आहे। या प्रकरणात गैरव्यवहार आणि पैशांची अफरातफर झाली आहे आणि असं आढळल्यामुळे आता ईडीकडून याची चौकशी करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं कळतंय। सुशांत सिंग राजपूत यांच्या केसमध्ये एक प्रचंड मोठा जनाक्रोश उभा राहिला आणि जनतेला असं वाटतंय की काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होतोय, वेगवेगळे खुलासे त्याच्यात येत आहेत आणि म्हणून सातत्याने जनतेकडनं याची सीबीआय चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी केली जाते। परंतु सरकारच्या वतीनं सीबीआय चौकशीला नकार देण्यात येतोय। अशा परिस्थितीमध्ये मी ही मागणी केली आहे की आता नुकताच याच्यामध्ये एक मनी लॉन्ड्रिंगचा देखील आस्पेक्ट बाहेर आलेला आहे, त्यांचे अकाउंट्स बाहेर आले आहेत, त्यातनं पैसे सायफन झाल्याचं लक्षात येत आहे। अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ईडीला ज्युरिस्डिक्शन आहे, त्यामुळे ईडीने या संदर्भातला ECIR नोंदवावा आणि ईडीने तपास करावा अशा प्रकारची मागणी मी केली आहे। आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत औरंगाबादमधली बातमी आहे। इथे रावसाहेब दानवे आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरुभाऊ बागडे यांच्या हस्ते शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण झालं होतं आणि यावेळी हा कार्यक्रम सुरू असतानाच पाऊस सुरू झाला होता। हरिभाऊ बागडे यांच्या नंतर रावसाहेब दानवे भर पावसातच भाषणाला उभे राहिले होते। यावेळी बोलताना पावसात भाषण केल्यानं हमखास यश मिळतं अशी कोपरखळी दानवेंनी पवारांना लगावली। आता मी पावसात भाषण केलं तर पुढच्या वेळी हमखास यश मिळणार असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय। बघूयात यावेळी भाषणात नेमकं त्यांनी काय काय म्हटलंय। त्यात पाऊसही आलेला आहे, असं म्हणतात की पाण्यात भाषण केल्यानं यश मिळत असतं। कदाचित पुढचे संकेत असे असू शकतात। त्यामुळं पाणी जरी पडला तरी आम्ही भाषणाला उभं राहिलो आणि विनोद पाटलांचं नक्कीच मिळतंय असं दिसतंय। आपण बघतोय की अशा रीतीनं ही कोपरखळी त्यांनी लगावली आहे, पण सरकारच्या गाडीचं स्टिअरिंग संदर्भात देखील रावसाहेब दानवे यांनी विनोदी फटकारे मारलेत। बघूयात त्यांनी नेमकं काय काय म्हटलंय। निश्चितच माझ्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आहेत आणि स्टेअरिंगचा विषय आहे। स्टेअरिंगचा विषय ते त्यांच्या शैलीमध्ये बोलतात, कारण त्यांची शैली अख्ख्या देशाला काय महाराष्ट्राला पसंत आहे। दादा, स्टेअरिंग नेमकी कुणाच्या हातात? मी सांगितलं ना बाबा, गाडी एक आणि स्टेअरिंग दोघांच्या हातात। मग काय होणार आता पुढे? गाडीचा कुठे ऍक्सिडेंट होऊ शकतो। बरं, मला एक सांगा, आणि या गाडीचा इन्शुरन्स बी नाहीये। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, स्टेअरिंग दोघांच्या हातामध्ये म्हणताय, स्टेअरिंग नेमकी कुणाच्या हातात नाही, कारण 3 पार्टनर आहेत। हे पार्टनर 3 एक मागच बसेल असतो केव्हा बी, त्याला पुढे बसू देत नाही। कोणता पार्ट आहे? काँग्रेसला काही भेटतच नाही। काँग्रेस नेहमी सांगत असतं की गाडी सावकाश चाला, गाडी सावकाश चाला। आम्ही मागे बसलेलो आहे, मागच्याकडे लक्ष नाही त्यांचं। आरटीओचंही लक्ष नाही त्यांच्याकडे। नाही, त्यांच्याकडे लायसन बी नाही आणि इन्शुरन्स बी नाही। हे कोण्याही झाडावर जाऊन आदळू शकतात। बघितलं आपण की रावसाहेब दानवे यांची आपल्या शैलीमध्ये नेहमी टीका टिप्पणी असते। सुधीर जाधव, सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद।